हा पेशवाईचा थाट आहे त्र्यंबकेश्वर मधल्या श्री पंचायती निरंजनी आखाड्याचा। रविवारी निरंजनी आखाड्याची पेशवाई काढण्यात आली। पेशवाई म्हणजे आखाड्याचे साधू महंत वरिष्ठ पदाधिकारी यांची वाजत गाजत निघालेली मिरवणूक। मिरवणुकीद्वारे या सर्वांचा आखाड्यात प्रवेश होतो। भगवे ध्वज, पताका, पारंपरिक वेशभूषा आणि वाद्यांसह शेकडो जण यात सहभागी झाले। हमारा जो नागा सन्यासी उत्तराखंड में तप करते हैं वो इकट्ठा होते हैं जगह, फिर हमारे श्री महंत सचिव आचार्य महामंडलेश्वर वो सब इकट्ठा होकर के अपने ढोल बाजा जो हमारी परंपरा है उनका स्वागत करते हैं। स्वागत के पश्चात उनको जहां हमारे धर्म ध्वजा जहां हमारी छावनी है वहां हम प्रवेश करते हैं और फिर मेला प्रारंभ करते हैं। या शोभायात्रेचं नेतृत्व नागा साधूंकडे होतं। आखाड्यातले प्राचीन भाले तलवारी घेऊन नागा साधू पुढे चालत होते आणि त्यांच्या पाठीमागून आखाड्याची इष्टदेवता असलेल्या कार्तिक स्वामींच्या मूर्तीची पालखी मिरवणूक काढण्यात आली। पालखी मागे सजवलेल्या रथात आखाड्याचे साधू महंत विराजमान होते। निरंजनी आखाड्याची पेशवाई झाल्यानंतर 18 तारखेला आनंद आखाड्याची पेशवाई होणार आहे। तर यापुढे जसा आखाड्यांचं ध्वजारोहण होईल त्यानुसार मुहूर्तावर त्या आखाड्याची पेशवाई निघणार आहे। मुकुल कुलकर्णी, झी मीडिया, नाशिक। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।